की जी महत्वाची मॅच आहे, कारण की जो हरेल तो संघ डायरेक्ट या स्पर्धेमधून बाहेर होईल आणि जो जिंकेल तो नक्कीच टॉप 2 मध्ये दाखल होईल. आणि यस ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा मॅचला. इथे मात्र सुरुवात होते. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल व्हाईटच्या स्वरूपात ही एकदा वेकवण्यात आली आहे. 3 षटकाची मॅच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्षय. यस एक धाव येते मात्र आपण पाहतोय. 2 धावा धाव फलकावरती. 1 बॉलचा खेळ झाला. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षयला आपण पाहतोय, एक चांगला खेळाडू आहे. ज्यावेळेस आपण पाहतो इथे मात्र हे एक धाव, एक धाव इथे मात्र एकवडण्यात येतं. सिंगल डबलचा खेळ इथे मात्र मैदानात चालू आहे. यावेळेस नो बॉलचा कॉल आहे. पाहावं लागेल. नो बॉल आहे पंच. यस नो बॉल होता आणि नो प्लस विकेट. बॉल मात्र इथे यस रन आउट आहे. बॉल इथे मात्र काउंट केला जाईल. बॉल काउंट असेल याची देखील लक्षात घ्या. रनआउट होता. रन असेल नक्कीच. नोचा रन असेल, फक्त बॉल काउंट असेल. पंच आताचा यस वाईट बॉल. पंचांची दोन्ही आज समांतर धावा मिळाले ते अवांतर आणि अवांतर धावेने धावफलकातून पोहोचलाय तब्बल 5 या आकड्यावरती. 5 रन्सचा स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस ऑन साइडला पुल केला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. हो काय डायरेक्ट हिट आहे. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात धक्का लागत असताना संघाला इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहतो शांतता संयमेचा खेळ. संध्याकाळचं सत्र यावेळेस पाहावं लागेल. या सिटीज पंचांचा हात आकाशाच्या दिशेने परतावं लागेल. सिद्धूला परत एकदा सध्याची स्थिती चालू आहे. तू चल मे आया असं स्थिती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलकाचा जर विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 6. 5 बॉलचा खेळ झालाय. 3 विकेट धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतो ही 1 धाव कंप्लीट होत आहे. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णाला आपण पाहतोय. यावेळेस फुल केलंय. चिरागला आपण पाहतोय. परत एकदा चिरागला परतावं लागेल. महत्वाची विकेट इथे मात्र संपादित झाली आहे. चिराग बॅक टू डग आउट. कॅप्टन स्वतः दाखल झाल्यात. कृष्णाचा जर विचार केला तर कुणालचं कृष्णा या नावाने त्याला का ओळखलं जातं, कारण की त्याची गोलंदाजी सुरेख आहे आणि या कृष्णा सातपुतेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याचप्रमाणे त्या चाहता वर्गामधील हा एक खेळाडू आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं नाव मात्र सातत्याने घेतलं जातं. यावेळेस दंडी गुल केल्या फलंदाजाला. विजयला मात्र परतावं लागलाय. यश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काय फटका. लाज जवाब. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लाच फटका आणि या फटकाचा चटका लागत असताना विहान रायडर्सला मिळाल्या 6 धावा. षटकार. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स.
2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 15 धावा धाफलकावरती आहेत. अरविंदला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. तिसरं षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिलं षटक यावेळेस हाताळण्यासाठी सज्ज आहे. प्रगतीपथावरती पहिलं षटक वैयक्तिक आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस यशला आपण पाहतोय फलंदाजी करतोय. एकदा इथे मात्र एकवडण्यात आली. धावफलक पोहोचलाय तब्बल 16 या आकड्यावरती. यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका सजवला आहे. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल यावेळेस कोदून काढलाय. ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. जाईल वन बाउंड सीमारेषा पार आलेला हा खणखणीत दमदार चौकार. 4 यावेळेस पाहावं लागेल डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. शेवटचे 2 बॉल आहेत. उर्वरित 2 to go. यस आपण पाहतोय ही स्पर्धा दमदार असं आयोजन. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय बिंग फिट प्रीमियर लीग 2024चा तरार. मुख्य आयोजक या स्पर्धेचे नक्कीच आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत. अंकुजी भोसले सर तिथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दीपा मॅम ते देखील इथे उपस्थित आहेत. सातत्याने क्रिकेटची वरचं हे प्रेम आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि त्याच दरम्यान प्रत्येक 7 समुद्र पार नेण्याचं काम आमचे मित्र आपण पाहतोय. ओम साई MTC लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा कॅप्चर केली जाते. कुणाल मात्रे असतील त्यानंतर आपण पाहतोय कुणालजी मात्रे नक्कीच प्रोपरायटर आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कॅप्चर केली जाते. प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्फत केलं जाते. आणि गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याचप्रमाणे ही स्पर्धा संपूर्ण प्रत्येक घरोघरात बघण्याचं काम मात्र इथे केलं जातंय. धावफलकातून पोहोचले 33 आणि 34 धाव्यांची गरज आहे. येणारे 18 बॉल आणि 34 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मास्टर सँडविच ब्लास्टर्स त्यासमोर फाईट करत असताना टीजो टायगर्स हे संघ आपल्याला पाहायला मिळेल. मास्टर सँडविच ब्लास्टर्सचा जर विचार केला तर आज मात्र त्यांचा संघ खुश आहे कारण की या संघ सातत्याने विजय करत आलेत. बॅटिंगला आपण पाहतो स्ट्राईक वरती सूरज, नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय अमोल. 35 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 34 धावांची आवश्यकता आहे. याच दरम्यान सन्मान्य भागरपजी पवार साहेब यांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 34 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. यस पेनल्टी असेल. ब्ल्यू ट्रॅक आहे अमोल कारण की झेड ब्लॅक ट्रॅक नक्कीच कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस पहिल्याच बॉलवरती इथे मात्र हवेमध्ये प्रहार केला ऑन साइडला. धावफलकाचा विचार केला. धावफलकातून पोहोचले तब्बल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा प्रहार ला जवाब. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी दाखवून दिलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. 6 2 बॉलचा खेळ झालाय आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पूल केला. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा मानस होता परंतु धाडस नव्हता. एका धाव्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावफलक जण पोहोचले दुहेरी अंकांमध्ये 10 ऑन बोर्ड. 10 धावा. ऑन साइडला परत एकदा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबलचा खेळ इथे मात्र चालू आहे. 11 धावा धावफलकावरती 11 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला आहे. परत एकदा डान्सिंग दोन फटका केलाय. एकच धाव इथे मात्र 51 झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले. 12 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे.
हवेमध्ये प्रहार केला, एक धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचले तब्बल 13 ऑन बोर्ड. चलिए मास्टर सँडविच ब्लास्टर टीमचे कॅप्टन चला निखिल दादा आपण कॅप्टन पाठवा विनंती असेल. समोरच्या टीमची कॅप्टन इथे उपस्थित आहे. टॉससाठी आपण यायचं लगेच. नक्कीच दीपा भोसले मॅडम याचे शुभ असेल. आणविकेचं इथे मात्र कौल होईल मुख्य व्यासपीठावरती नेक्स्ट मॅचचा. चला निखिल दादा आपलं कॅप्टन पाठवा त्वरित, वेळ घेतात आपण खूप. एक मिनिट पंच, याच्या आधी वाईट बॉल होता आणि हा पहिला बॉल आहे. यावरचा पहिला बॉल आहे. 2 बॉल झालेत. 1 बॉल 2 रन या ओव्हरला. ओके थँक्यू. 15 धावा धावफलकावरती 15 ऑन बोर्ड. यावेळेस ते सर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल. यस पंचांची दोन्ही आज समांतर धावा मिळाले. त्या अव्वंतर धावाने धावफलकातून पोहोचलोय तब्बल 16. यावेळेस दंडी गुल 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 फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आ डेफिनेट हिट. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज बाद. टॉस इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नाणेफेकी जिंकली टीम टिजो टायगर्स आणि या क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलाय मास्टर सँडविच ब्लास्टर्स या संघाला फलंदाजीसाठी. यावेळेस मात्र प्रहार केलाय. घुटना टेक और षटकार देख मेदिलिया 6 धावा षटकार. पाच बॉलचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती 22 ऑन बोर्ड. येणारे 7 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय कमाल घडेल का या मॅच मध्ये पाहावं लागेल. येणारे 11 धावा आणि 6 बॉलची यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 11 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज. आणि या दरम्यान उमेशजी भोसले आणि त्याच दरम्यान सन्मान्य अरुणजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सिद्धू या बॉलिंग ट्रॅकवरती आहे समोर. 1 मिनिट पंच 1 मिनिट. डेड बॉल आहे आताचा. डेड बॉल आहे. थांब बोलले होते पंच. लेग पंच थांब बोलले होते. यस पेनल्टीचे 2 रन ऍड आहेत. येणारे 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. संध्याकाळी 17 मध्ये उमेशजी भोसले साहेब असतील, त्यानंतर अरुणजी पाटील साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचची लीडिंग एज यावेळेस मात्र मैदानामध्ये घडलंय काय. डॉट बॉलची सांगता. येणारे 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये. कमाल होईल का, कमबॅक होईल का, कोण जिंकेला सामना. महत्वाची मॅच आहे पाहावं लागेल. हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र चुकी घडली आहे. होताचा नव्हतं झालं. आता या 6 धाव्याने समीकरण बदललंय. सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 4 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. जिथे होते 6 बॉल आणि 11 धाव्यांची गरज, या षटकारानंतर समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल 5 धाव्यांची गरज. डान्सिंग दादान फटका केला. 1 धाव कंप्लीट. पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. जिथे होती सिंगल तिथे कन्व्हर्जन झालं 2 मध्ये आणि समीकरण बदलताना येणारे 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. नो बॉल. पूर्णपणे मॅच आता एका बाजूला झुकली आहे. येणारे 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. नजर हटी दुर्घटना घटी तसंच इथे मात्र झालं. यावेळी जर विकेट किपरचा विचार केला थोडंसं चेहऱ्यावरती निराश जरूर आहे. टेन्शनचा माहोल आहे. येणारे 3 बॉल 1 धावेची गरज. आणि हा सामना जिंकलाय नक्कीच
टीम विहान रायडर्स या संघाने विशाल धारवे यांचा संघ इथे मात्र विजयी झालाय. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. ज्यांनी फलंदाजी करत असताना 16 धावा केल्या तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनोद, मॅन ऑफ द मॅच. नक्कीच मनोहरजी भोसले साहेब आपण असाल तर व्यासपीठावरती यायचं. मनोहरजी भोसले आपण